काय रे काय आलं आलेला आहे ना रे यार मूवी पाहिजे इथे आलं नर्सिंग मूवी पाहिजे इकडे छानसी सुवर्ण पहाट. गुड मॉर्निंग गाईज अँड वेलकम टू द अनदर व्हिडिओ फ्रॉम नचिकेत. आज आपण जाणार आहोत स्टॅच्यू ऑफ युनिटीला. आता मी सध्या गुजरातमध्ये आलेलो आहे. भेटूया. आता वाजले तुमचे सकाळचे 7. जाऊयात. आपल्यासोबत आज स्पेशल गेस्ट पण आहे. ओळखा बघू. जयचा काल बड्डे होता. बड्डे वगैरे प्रॉपर सेलिब्रेट झालाय आज. मग टाइम होता तर मग जाऊ म्हटलं सर्वजण. चिकाला पण सुट्टी होती, सॉरी जयला पण सुट्टी होती, मला पण सुट्टी होती. म्हटलं चला फिरून येऊया. तर भेटूया. तुम्हाला आता प्रवास दाखवतो पहिले, त्यानंतर मग आपण जाऊया थेट. स्टॅच्यू ऑफ युनिटी. हा कुठे? स्टॅच्यू ऑफ युनिटी. थेट भेटू आपण स्टॅच्यू ऑफ युनिटी. बाय. अशा प्रकारे रॅपिडोवाल्या दादांनी आपल्याला सोडलेलं आहे बस स्टँडला. आता इथून स्टॅच्यू ऑफ युनिटीसाठी आम्ही बस धरणार आहे आणि बसवरून मग आम्ही स्टॅच्यू ऑफ युनिटीला जवळपास 1-1.5 तास लागतो असं समथिंग ऐकलेलं आहे. तर बघूया. इथून गुजरात ट्रान्सपोर्टने तर मी फर्स्ट टाइम चाललं आहे. बघू गुजरात आणि महाराष्ट्राच्या बसेसमध्ये काय डिफरन्स असतं मी तुम्हाला पण दाखवतो. बाय द वे पूर्ण फॅमिलीसहित चाललो आहे आज आम्ही. लेट्स सी. अरे मामा इथं आलेला आहे ना रे यार मूवी पाहिजे इथे आलं नर्सिंग मूवी पाहिजे. कुठे? इथे वरती गेली होती ती. हो का? मावतार नर्सिंग. जय येऊन गेलेलं आहे आधी नरसिंह मूवी बघायला. कसा होता म्हणजे का मूवी? अरे एकदम भारी होता यार. खतरी होता एकदम. एकदम खतरनाक होता का? तेव्हा तर सॉन्गनेच एकदम एनर्जी फील व्हायची. हा का? सॉन्ग कोणतं ते song? लास्ट वालं नरसिंग ते. हा का? म्हणजे किती जाऊन काय करशील? पुढे कुठं चाललो आपण? स्टॅच्यू ऑफ युनिटी. मग तिथं काय करशील गेल्यावर? जे असेल ते. चला भेटूया आपण तिथे. अशा प्रकारे आपण बसमध्ये बसलेलो आहे गुजरात ट्रान्सपोर्टच्या आणि आपण चाललो स्टॅच्यू ऑफ युनिटी. नीट अँड क्लीन बस आहे. अजून मे बी आपल्याला लागणार आहे जवळपास 2 तास. 1 तास 51 मिनिटं. 1 तास 51 मिनिटात आपण पोहोचणार आहे. पाटील मॅडम, नचिकेत पाटील, पप्पा पण आहेत आपल्यासोबत आणि दीदी पण आहे. दीदी इकडे बघ. त्यांची केला तर तुम्ही भेटलीच. तर आम्ही सर्व चाललो आहे आता स्टॅच्यू ऑफ युनिटी. जवळपास 2 तास लागणार आहेत. आता आम्ही निघालो आहे 8 वाजता. तर 10-10:30च्या आसपास पोहोचणार आहेत आम्ही. बघू. जवळपास 90 किलोमीटर आहे. स्टे ट्यून. तुम्हाला दाखवतो मी पुढे काय होतं काय नाही. पोचलेलो आहे आपण स्टॅच्यू ऑफ युनिटीला. आत्ता जस्ट बसमधून उतरलेलो आहे आपण आणि मी तुम्हाला दाखवतो 3, 2, 1. टडँग टडँग. हा आहे सरदार वल्लभभाई पटेल यांचा जगातला सर्वात मोठा पुतळा, जो आहे 183 मीटर्सचा. आय थिंक सन 183 या 186 मीटर्सचा आहे. तर आपण बघूया. एक जंगल सफारी पण आहे. येताना आम्हाला मस्त डॅम पाण्याचा सोर्स पण लागला. इथे या साईडला गेल्यावर जंगल सफारी वगैरे पण आहे. बसेस वगैरे करायला लागतात या साईडला स्टॅच्यू ऑफ युनिटी. आणि पूर्ण मस्त वातावरण आहे थ्रूआउट. म्हणजे 4ही साईडला डोंगर आहेत. तिकडे आपले याचे झाडं आहेत, कसले म्हणतात ते, सागाचे झाडं आहेत. इकडे स्टॉल्स वगैरे लावलेले. मध्ये गेल्यावर तुम्हाला दाखवतो कसं सीन आहे काय नाही. तोपर्यंत बघू आपण काय सीन आहे काय नाही. गुलाबी रिक्षा आहे तिथे मोस्ट ऑफ. त्यानंतर बसमध्ये बसलो आम्ही. बसचं पण तिकीट 200 रुपये होतं बडोदा ते इथपर्यंत. दोन बॅग असल्याने दीदीची बॅग आम्ही मध्ये ठेवली आहे. माझ्या बॅगमध्ये लॅपटॉप वगैरे आहे. आज आम्हाला लॉग इन पण करायचं आहे. त्यामुळे मी बॅग सोबतच घेतली. ते तिथे सिक्युरिटी गार्ड म्हटले की 2 बॅग अलाउ नाही व्हावं वगैरे. त्यामुळे एक बॅग आम्ही लॉकरला ठेवली आहे. लॉकरला ठेवल्यावर असं कुपन भेटतं. इकडे शॉपिंगला आहे बरंच काही. जर घ्यायचं असेल तर स्टॅच्यू ऑफ युनिटीचे छोटे छोटे आयडल्स वगैरे पण आहेत.
खायला वगैरे आहेत. पण जर तुम्ही येत असणार तर लगेच जास्त आणू नका. जर जास्त लगेच असेल तर तुम्हाला बाहेरच ठेवायला लावतं. पाजींनी एकदम समजून सांगितलं आम्हाला का ग दीदी. पाजींनी फार समजून सांगितलं, अरे इतना वेट लेके किधर घुमोगे आप, रख के आओ. म्हणून त्यामुळे एक बॅग ठेवली आहे. एक बॅगमध्ये इम्पॉर्टंट सामान आहे त्यामुळे ते घ्यावंच लागणार होतं. पप्पा ते मध्ये वाट बघताय. बरंच लांब आहे तरी. इकडून एंट्री पॉईंट आहे आणि ते तिकडे लगेच आहे. फार लांब झालं ते. तरी ते जवळच राहिलं असतं तर बरं झालं असतं. चला भेटू आपण पुढे परत. तिकडे तिकीट स्कॅनिंग आहे. फार जास्त गर्दी झालेली आहे इथे. बरेच म्हणजे आम्ही आलो होतो तेव्हा एवढी गर्दी नव्हती, पण आता अचानक गर्दी झालेली आहे. म्हणजे शाळेच्या ट्रिप्स वगैरे सर्वच जण आलेले इथे. इथून एंट्रन्स झालेला आहे आणि या साईडला स्टॅच्यू ऑफ युनिटीचा एक वॉल लावलेली आहे जिथे लोक फोटो काढतायत. झाड पण मस्त बनवलं आहे. म्हणजे एकंदरीत सर्व चांगलं आहे. जय हात नाही लावायचं, जय चिकाची हात नाही. मारू मारू मारू. पोलीस घेऊन जाता बरं, पोलीस घेऊन जाता खरं सांगतोय. हे फोटो सेशन चालू आहे पाटील मॅडम आणि पाटील सरांचं. चल चिका उतर हळू. युनिटी एकंदरीत फार छान बनवलेलं आहे. काय रे काय आलं बाबू. सुंदर असा फाउंटन. असं फील होतंय. हा किती भारी फील होतंय म्हटलं. भारी आहे ना. फायनली स्टॅच्यू ऑफ युनिटीला आपण आलेलो आहे खाली. छान एक मस्त. ठीक आहे, तुला माहिती का कोण आहेत? सरदार वल्लभभाई पटेल. काय म्हणायचे त्यांना लोक? पता है नहीं. आयर्नमॅन म्हणायचे ना रे. लोह पुरुष. काय? लोह पुरुष म्हणायचे. लोह पुरुष. इकडे बोटिंग साठी आहे पण सध्या पाणी नाही, त्यामुळे काही बोटिंग वगैरे बंद करून ठेवली त्यांनी. इथे क्रूज वगैरे सर्व आहेत अवेलेबल. हा ते अरे नाही ते नॉर्मल आहे. ते टूर मारायसाठी म्हणजे जे सर्वेक्षण करताना त्यांच्यासाठी ते. बाकी बंद करून ठेवलं त्यांनी. आपण बघितलं नाही का गेट बंद होता. मी दाखवतो मित्रांनो आपल्या म्हणजे स्टॅच्यू ऑफ युनिटी बघितलं गेलेलं आहे. तरी एक म्युझियम आहे खाली. आता म्युझियममध्ये कॅमेरा अलाउ करतात नाही करतात आपल्याला काय माहीत नाही तसं, पण आपण ट्राय करू जेवढं करता येईल तेवढं. खाली आहे. त्यानंतर त्या साईडला जंगल सफारी पण आहे, ते पण मी तुम्हाला दाखवेल. स्टे ट्यून. कम ऑन. हां कसं करत होता? इकडे 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 होईल का? इकडे सुर. इथे जर तुम्हाला चालायची इच्छा नसेल लोणामध्ये तर तुम्ही सावलीमध्ये पण चालू शकतात ॲटोमॅटिक. चिक्याचा जिम चालू झालेला आहे आता. बा मूनवॉक चिक्या मूनवॉक. चिक्याला खेळायला भेटून गेलाय. ठडांग 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 ठडांग. शाला एक ते
क्लोजअप व्ह्यू अजून एक इकडे इकडे हे बघ स्टॅच्यू ऑफ युनिटीचा कन्स्ट्रक्शन दाखवलंय फ्रॉम बेसिक पहिल्या फेजपासून शेवटच्या फेजपर्यंत. त्यानंतर स्टॅच्यू ऑफ युनिटी मी 186 सांगितलं होतं, 182 आहे, 182 मीटर, 153 सर्व दाखवलेलं आहे. चल इकडून चिके इकडून कसं आगाऊपणा कार करतो हा चिके. फार मस्त बनवलंय. एक डिजिटल डिस्प्ले वगैरे तिथे या साईडला नरेंद्र मोदी जेव्हा आलेले होते स्टॅच्यू ऑफ युनिटीला हे करायला उद्घाटनाचं ते दिलेलं आहे. नाईस वन. हे जे सिव्हिलियन्सची टीम आहे, सिव्हिल इंजिनियर्सची, हँड्स ऑफ आहे, हँड्स ऑफ. हा एक मस्त असं त्यांनी बनवलेलं आहे. हँड्स ऑफ टू ऑल सिव्हिलियन्स अँड कन्स्ट्रक्शन, ज्यांनी काही योगदान दिलेलं आहे या स्टॅच्यू ऑफ युनिटीमध्ये. फार सुंदर असं बनवलेलं आहे प्रत्येक गोष्ट, डिटेल्स वगैरे. याच्यात टाईमलॅप म्हणून बनवलेलं आहे त्यांनी, कसं कसं काय काय बनवलं. इकडे एक छोटंसं हे. त्यानंतर आतल्या साईडला गेलो आपण तर आतल्या साईडला पण बरंच काही आहे. हो थिएटर पण आहे. हे एक जे आपण जंगल सफारीमध्ये बघणार आहे त्या गोष्टी असाव्यात असं मला वाटतंय. जय इकडे प लेपट सारखा प्रत्येक गोष्ट एकदम प्रॉपर डिटेलिंग आणि असं आल्यावर असं मस्त वाटतंय की इंडियात पण काहीतरी झालंय बाबा. स्टॅच्यू ऑफ युनिटी हे एक मिनिट आहे रे इथे. Were laid in April 1961 by India's first Prime Minister, Pandit Jawaharlal Nehru, and it was dedicated to the nation in September 2000. मिनी थिएटर आहे, त्याच्यामध्ये सर्व इन्फॉर्मेशन दिलेली आहे. जे कोणी ओळखत नसतील सरदार वल्लभभाई पटेल त्यांच्यासाठी एक मिनी थिएटर पण बनवलं आहे इथे. याच्यामध्ये जाऊन आपण इन्फॉर्मेशन वगैरे घेऊ शकतो. कंटिन्यू रोलिंग हे आहे, सिनेमा आहे तिथे. त्यानंतर ह्या साईडला पण बरेचसे फोटोज वगैरे लावलेले इन्फॉर्मेशन आहे की कोण होतं आहे, काय होतं आहे, कसं त्यांनी म्हणजे PM पर्यंत कसे गेले, त्यानंतर त्यांनी इंडियासाठी काय काय केलं, खूप काय केलेलं आहे. तर त्या बऱ्याच गोष्टी इथे त्यांनी उतरवलेल्या आहेत. म्हणजे खूप छान वाटतं की असं जेव्हा आपण जातो गड किल्ल्यांवर तर वाटतंच चांगलं गड किल्ल्यांवर, कारण आपला ओरिजिनल इतिहास आहे. पण जो बनवलेला इतिहास असतो ना तो अशा प्रमाणात असला ना तर फार छान वाटतं. म्हणजे जे आपले इन फ्युचर जे पिढी वगैरे येणार आहे त्यांना आपण एवढं सांगू शकत नाही, कन्वे करू शकत नाही. कारण जसं पिढ्या जाता तसं आपण थोडं विसरत जातो. त्यामुळे हे फार म्हणजे इंडियाच्या ब्राईट फ्युचरसाठी फार चांगलं आहे. नॉलेज टेस्ट होत आहे इथे. मध्य प्रदेश, महाराष्ट्र अँड गुजरात.
यस बरोबर. नेक्स्ट नेक्स्ट. हाऊ मेनी द नर्मदा रिवर जय साधं काय म्हणतात? डिस्कवर पॉट ओके नाही बघ. नाही लहान पोरांसाठी बरेच टच स्क्रीन गेम दिलेले आहेत तिथे. लहान मुलं खेळू शकता. खालच्या साईडला इथे पण आहे, इथे पण आहे, तिथे पण आहे. काटे के लाल सन ऑफ द सॉइल. हो इथे लायब्ररी आहे एक. इथे डिटेल्ड इतिहास जर तुम्हाला बघायचा असेल तर डिटेल इतिहास आहे गांधीजींचा वगैरे सर्व सर्व दिलेलं आहे A to Z. पण एवढं आपल्याला ब्लॉगमध्ये टाकता येणार नाही कारण आपला ब्लॉग फार मोठा होऊन जाईल. थोडक्यात जर तुम्ही इथे आले तर मग पूर्ण आर्ट गॅलरी आहे प्रॉपर, म्हणजे सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे मिळणार की कसं होतं काय होतं. त्यांनी म्हणजे जे ओरिजिनल डॉक्युमेंट्स पण आहेत ते पण इथे छापलेले आहेत बऱ्यापैकी. हे जर तुम्ही बघत असणार ओरिजिनल डॉक्युमेंट्स पण छापलेले आहेत. त्यानंतर पेपरच्या न्यूज वगैरे सर्व टाकलेले आहेत त्यांनी. आता यांना सांगतो मी जंगल सफारीला चला, कारण आपल्याकडे टाईम पण कमी आहे. कारण 5 वाजेपर्यंत आपल्याला 5:30 वाजले ना गाडी, 5:30 पर्यंत रिटर्न पण निघायचं आहे. त्यामुळे पटकन जावं लागेल, पटकन करावं लागेल प्रत्येक गोष्टी. परत एकदा आलोय आपण वरच्या साईडला, अजून वर जायचं आहे आपल्याला. पर त्यांनी एक मस्त केलं आहे इथे, लेफ्ट्स वगैरे काढून टाकलेलं आहे. लेफ्टने स्टेअर्स आहे तिथे पण हे पण दिलेलं आहे इलेक्ट्रिकल स्टेअर्स. ऑईंग ऑईंग. मग मॅडम HR मॅडम कसं वाटतं मॅडम तुम्हाला? ही वा कसलं कन्स्ट्रक्शन आहे पाहिलं का पप्पा? हे पाहिलं का चप्पलचे दोरे? हा चप्पलचा दोरा 1 टाका, 2 बिल्लासचा 1 टाका आहे. म्हणजे विचार करा हा पाय केवढा मोठा असेल. आणि त्याच्या मागे वर बघितलं तरी चक्कर येते. जाशील, दाबला जाशील. सुपरमॅन राहिला असता ना वा वा वा. हा ना रे, ते गुलाबी गार्डनमध्ये बसलो असतो ना आपण. जंगल सफारीला चाललोय आता, बघू कसं आहे काय. महाराष्ट्रीयन लोकांसाठी जंगल सफारी म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे? तामिनी का तर मित्रांनो आता आपण चाललोय व्हॅली फ्लावर. आपण चाललोय व्हॅली फ्लावर, जे की आता पुढे आहे. व्हॅली ऑफ फ्लावर जे पण असेल ते.
मॅप. पाणी आहे का ग तिथे मध्ये? अरे वा गुजरात रे. इथं आमच्या डिवायडरला राहत आहे फुलं. का काही डिवायडरला राहत आहे महाराष्ट्रामध्ये. व्यू मस्त छा. या अशा प्रकारे आम्ही इथं आलेलो आहे. इथं काहीच आमच्या मनासारखं दिसत नाही. काय रे गौरे आपलं काय घ्या काय व्हॅली ऑफ फ्लावर. कुठे आहे फ्लावर्स? हे डिवायडरला राहणार आपले फुलं. माझं जंगल सफारी खेळायची होती. पळत जाय शेवटपर्यंत. तिथून रस्ता आहे का बघ, चेक कर. बघो कसा आमचा ड्रोन. आमचा ड्रोन गेलेला आहे. पुढून रस्ता आहे का नाही चेक करायला. ठीक आहे बघ. ड्रोन आता चेक करून येईल पुढून रस्ता आहे का नाही. मग आम्ही तिकडून एक्झिट मारायचं का नाही बघू. आहे बऱ्यापैकी गार्डन बनवलेलं आहे. आम्ही फक्त सध्या सावली शोधतोय. ऊन फार चढ लागतंय. आता ही वाच आल्यानंतर झाडं किती छान बनवलेलं आहे ना ते. चलो हम बघ काय आहे ते? पोपट दाखव. मी करतो दाखव. चल तुला येते का? तुला कुठे सर त्याचा बॉटमच खराब झाला पप्पा. बॉटम खराब झाला. तिकडे सर वल्लभभाई पटेल यांचं हे मूर्ती स्मृती मेक इन इंडिया. नॉर्मल आहे पण हे काय एवढं असं नवीन विशेष नाही. की असं हा की असं गुलाबाचे झाड आपण आतापर्यंत बघितले नाही. इथं गुलाबाचे झाड बघतो असं नाही काही नवीन. इथून परत असं पुढे जायचं आहे आणि आहे पण मी काही जात नाही. तुम्ही जाताय ना? त्यांना विचारायचं आहे. त्यांना विचार. तुम्ही जाताय गार्डन बघायला जाताय? हा तू कधी तुला जायचंय? चला जंगल सफारी. जंगल सफारी बघू. चला बागोची क्या मग हा जंगल सफारी नरेंद्र मोदी. वा गरम चटका लागून गेला. हा हे लगेच फोटो काढायला थांबून जात आहे.
सरदार पटेल झुलॉजिस्ट पार्क. फार जास्त गर्दी इकडे पण. आर्टिफिशियल आहे सर्वच काही. अच्छा इकडून एंट्री आहे. बघू यांचे फोटो वगैरे झाल्यावर तुम्हाला अपडेट करतो मध्ये काय 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 नाही. फार जास्त थकलोय. जवळपास 2 वाजता आहेत आणि ऊन फार जास्त आहे. त्यामुळे बघू आता मध्ये मध्ये गेल्यावर किती एंटरटेनमेंट होतो. स्टे ट्यून ते पण दाखवतो. आले आमचे पब्लिक फोटो वगैरे काढून. झाले फोटो काढून. झोपायचा टाइम झालाय तिचा. चिमणी उडत राहिली ना जंप करून जंप करून हा. पॅक पकडून घेते बरं ते आता. रानमांजर जंगल सफारी मध्ये. तिला बिबट्या बिबट्या हे बाय वाघ सिंह बनवला. इकडे काय ते बाय ते सिंह दिसत आहेत का? ते बाय ते सिंह. वाघीण आहे ती वाघीण. ते काय त्यांचं पोट हलतंय ना ग. नाही झोपले ते दुपारचं जेवण करून. आहे बऱ्यापैकी इथे आहेत. अगं इथे आपण कोणत्या गार्डनला गेलो होतो दीदीच्या घराकडे. तिथे पण असंच होतं ना. हे इथे कबूतर पण आहेत बघ. अजून दाखवतो काही असेल तर. अशा प्रकारे आम्ही गाडीमध्ये बसलेलो आता निवांत मस्त पैकी. चिकन ते पाहिजे कुठं बेटा त्यासाठी गाडी गेली फक्त स्पेशल आम्ही. हे काय होतं मध्ये साप. सापांचं होतं का? साप बघायला जाऊ आपण. साप चिकन साप बघायला जावं लागेल ना आपल्याला. ए शेंडे होती ना पहिले. कोंबडा सारा असतो. हे कोंबडे आधी मोर आहे. पण तो का कोंबडा आहे ना. चल किती पटापट पुढे. काय आहे? वर बसलेलं सारस. पप्पा सारस पा सारस. इथे वर जाळी म्हणजे आपण जे खालून बघितलं दीदी जे हे लावलेलं होतं बघ जाळी ते हेच होतं की. कोंबडा पण होता तिथं. कोंबडे लोकांनी बघितले नाही का. अरे बाप भारी हा केक भारी. सर काय होतं हे पूर्ण असं जाळीचं केलेलं आहे म्हणजे जेणेकरून पक्षी बाहेर जाणार नाही. हे इकडे राजहंस. है ना थोडा मोठा आहे ना. हे बाय वर बघ वर. हे बघ ते जुरासिक पार्क मध्ये आल्यासारखं वाटतं त्यांची का. इकडे नाही काही. इकडे नाही काही. जर तुम्ही जुरासिक वर्ल्ड मूवी बघितला असेल त्यात जसे जिराफ वगैरे बघायला येतात लोक. जिराफ नाही सॉरी ड्रॅगन्स सेम तसंच आहे.
हे बघ. हे इकडे खाली. अरे कसले मोठे आहेत पण चिके ते. चोच पण बघितलं ते चिके असे कधी? बाप मी आयुष्यात कधीच पाहिले नाही असे प्राणी, तर ते आज पाहायला मिळत आहेत मला. हे इकडे पण झाडावर बघ किती आहेत. ओ भाई ईगल. हे बघ ईगल पण आहे. और हा बाप ईगल है डायरेक्ट. चीन ईगल है. ईगल है डायरेक्ट. ओ माय गॉड. सांभाळ चल इकडे पुढे. हा इकडे इकडे इकडून बघू आपण. हे बघ इकडे, हे बघ इकडे पण बघ मोर. हा बघा मोर. कोणता? बदक येते बदक. काय दाखवतो हे बघा. हो चल कट कट. भाई आगे क्या क्या ये बाहर निकलना चाहिए इसीलिए अभी ये वाला ना. और आगे दूसरा आएगा क्या क्या है आगे? आगे बस स्टॉप एक हाँ वहीं छोटे मंकी ओरंगुटन हिप्पो चिंपांजी एक्सोटिक बर्ड जिराफ ज़ेब्रा एमू शामुक फिर बाद में खत्म जंगल बर्ड. जसं दादांनी इन्फॉर्मेशन दिली आहे तसं पुढे आहे. ये इंडियन है और आगे बर्ड आगे आगे एक्सोटिक बर्ड यानी इंटरनेशनल बर्ड्स है आगे ओके. वो आगे आएगा बड़े बड़े मकाव है हाँ, हाँ. के एनिमल्स है वहाँ. अच्छा अच्छा अच्छा. म्हणजे खूप सारं आहे मित्रांनो बघायसाठी अजून. म्हणजे आता तर आम्ही शामरुख वगैरेच बघितले, बदक वगैरे बघितले. त्यानंतर आपला लेजेंडरी पक्षी पण बघितला आम्ही तिथे. ठीक आहे. लेजेंडरी पक्षी कोणता बघितला आपण? हा मोर नाही कोंबडा. हे पक्षी उडू नये म्हणून जाळी वगैरे लावलेली आहे. दीदी झाला बेटा फायनल. हो काय केलं? माकड. चलो दीदी मग आला ना. ते शिकवलेलं आहे त्याला. हा शिकवलंय त्याला. अजून काय राहिलं आपलं? खायची का? अरे वाव. हे गोड आहेत फार. आहे जवळ आला होता आता इथे. पाहिलं की त्याची शेपट केवढी. ओहो मांजरीचाच प्रकार आहे तो पण. हा ना. घेऊन जायचं का तिथे घरी? हे पूर्ण वाजवताय ना त्यामुळे पळून जात आहे ते. तेव्हा ते खेळत आहेत मस्त.
हा ना हे बघ हे बघ हे पक्षी कलरफुल परत मध्ये जावं लागेल म्हणजे पण ते कलरफुल छान आहे चलो लेट्स गो पुढे पुढे अरे हा एवढा कोपऱ्यात बसलेत ते सर्व इंटरनॅशनल आहे असं तो बोलला व्हाईट कलर मध्ये ओ वाव हे बघ काळा राजहंस ब्लू ब्लू ओ अंडे दिले त्यांनी अंड दिले ना हा तेव्हा ते खाली अंडा दिलेलं बरोबर ग्रीन हा किती तरी ते हा ब्लॅक पण मस्त वाटतं मग एकदम तोच लाल तेव्हा ते हे बाय आपले अरे उंदरं. नाही ना आपले नाही ठेवले फुगतोय पाहिलं का ते? ठेवले ते चलो हे बाई परत येऊन गेलं बरं हे. पप्पा हे परत रस्त्यावर येऊन गेलं बा दुसरं आहे तोता तोता लांब राहायची क्या ठीक आहे बस सुटे ना ते का त्याच्या मागे चला बाप्पा जाऊ दे सोडा लेट इट बी ससा यो करून दे हे ना ठीक आहे त्याने अंडे दिलेले होते हे बाई ते पाणी पडतंय ए आई इकडे बघ ना काय पूर्ण जेल बनवलेलं आहे पक्ष्यांसाठी थोडक्यात म्हणजे ज्याचा त्याचा पर्पज राहतो एखाद्याला एंटरटेनमेंट वाटतं एखाद्याला वाटतं की यार त्यांची आझादी होल्डी गेली नाही का अरे कसले पॅरेट पाहिजे किती अरे बाबा 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 हा बघ बघ किती सुंदर आहेत रेड कलर हा आपण झूम करून बघू त्यांना रेड हे बघ इकडून दिसतंय हे बघ हे बघ. रेड कलरचे पाय किती मारते हा रेड कलरचे पॅरट वेगळंच काहीतरी आहे ते हे पाय आता हे वेगळंच आहे अजून हा हे बघ कोंबड्या सारखंच आहे पण फक्त पॅरट चल चल इथे बऱ्यापैकी इंटरनॅशनल बर्ड्स पण आहेत जर तुम्हाला बघायचे असतील तर खूप सारे आहेत इथं पॅरेटचे तर जवळपास मी आत्तापर्यंत 100+ व्हरायटी बघितल्या असतील हे बाई अजून एक फार मोठे मोठे आहेत फार मोठे मोठे हे अजून वेगळं आहे जे आत्तापर्यंत आपण बघितलेले पण नाहीत ओ म्हणत बामा ते पाय खाली हा खाली बघ ते अरे पाणी देतात त्यांना ते खाय प्यायला टाकतात आता रिअल मध्ये आता येणार आहे आता येणार डोंड्रो दिनो काय डोंड्रो दिनो तो बघ तो ब्लॅक कलरचा अबे काय राजंशी काळा पण आहे व्हाईट पण आहे भूक लागली मात्र म्हणे लागली थांब रे तिकडे टोकलं जाईल ना चिके मी असं काय करतो हा इसोसला काहीतरी वेगळं अजून काही नवी दिसलं दिलेलं असतं मामा अजून काही नवी दिसलं तुम्हाला तर काय वाटलं मला दिसलं तर दाखवतो मला दिसलंय पाय बरंच काही बघायला एकदा नक्की विजिट करा
आणि येऊन मला पण रिव्ह्यू द्या कसं वाटलं काय वाटलं. कारण सकाळपासून जवळपास हा 6:30 वाजेचं निघालो आहे आम्ही आणि आता वाजता तुमचे 3. कंटिन्यू आमचा तोच टूर चालला आहे. हे बघ ते बघ. तुम्ही पण येऊन एकदा नक्की विजिट करा. चला भेटूया आपण. शामरुग तिकडे फार जास्त कळपचा कळप आहे. इकडे 3-4 आहेत. गवत खाता ते पॅक 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 पाहतात ते. तेव्हा तिकडे पण आहेत. वा कसलं मोठं आहेत ते. हा आपलं काळवीट टाईप आहे ते. काळवीटच आहे ना ते. केवढं मोठं आहे ते. त्यांना इंटरेस्ट नाही बघायमध्ये. हे बघ. हा ना वाघ सुद्धा घाबरत त्याला पहिले खाताना. मग मान जर सापडली साधा काम आहे का. मारून टाकले बरोबर. खड्ड्यात पाडून टाकलं ना ते शामरुग बोरं खात असते. चला इकडून तिकडे. शतुर्मुर्ग शतुर्मुर्ग सर्व बघून झालंय. आता फायनल स्टॉपला आम्ही पोहोचलेलो आहे. स्टॅच्यू ऑफ युनिटी बस स्टॉप इथे. इथून आम्ही जाऊ. आता झाले तुमचे 3:48. जवळपास 5:30ला बस आहे आम्हाला. आता तिकडे स्टॅच्यू ऑफ युनिटीला जाऊन टाईमपास करू आम्ही. बघू काय होतं काय नाही. चलो भेटू मग आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.